जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरीयाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। मंगलाचरण आपण या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाच्या आधारे म्हणूया. जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाचं या माध्यमातून आजचं हे 40वे व्याख्यान आहे. आताच आपण जो पद्यानुवाद ऐकला, पूर्व कृत कर्म मिटैन मिटायो, वास्तवामध्ये हा या कर्म पद्धतीला पाहण्याचा एक अँगल किंवा एक नय आहे की जो सांगतो की पूर्वकृत कर्मांच्या उदयाला मिटवता येणं शक्य नाही. आणि ते खरं आहे आणि त्या संदर्भात अनेक उदाहरणं अनेक पद्धतींनी हा विषय आपल्या समोर स्पष्ट केलेला आहे. जिनागम किती अद्भुत आहे पहा. आत्ताच हे पद्य ऐकता ऐकता सहज एक विचार मनामध्ये स्फुरला आणि तो असा आहे की जर ज्याला नयांचं ज्ञान नाही आणि जो केवळ शब्दच्छल करणारा आहे, केवळ शब्दांना एकांगी पद्धतीने अभ्यासणारा जीव आहे, त्याने जर या वाक्याचा अर्थ केला की पूर्वकृत कर्म मिटैन मिटायो, म्हणजे पूर्वकृत कर्मांना मिटैन मिटायो म्हणजे नष्ट करता येत नाही. बोला, हा अर्थ बरोबर होईल का? पूर्वकृत कर्म मिटैन मिटायो म्हणजे काय वाटेल ते करा, पूर्वीचं कर्म नष्ट होतच नाही, असा जर अर्थ घेतला, एकांगी अर्थ घेतला, तर काय अर्थ होईल की जीव सदा काळ संसारीच राहील, कधीही मोक्ष मार्गाचा पुरुषार्थ करूच शकणार नाही. कारण तुम्हीच म्हणता पूर्वकृत कर्म मिटैन मिटायो, पूर्वी केलेलं कर्म कधी नष्टच होऊ शकत नाही. तर यासाठी आपल्याला जिनागमाचा अभ्यास करीत असताना खरोखर नयांचं परिज्ञान असणं आवश्यक आहे. अन्यथा पदोपदी वाक्या वाक्याला हा जीव शास्त्राभ्यास करून सुद्धा ठगविला जाऊ शकतो, मिथ्यात्वाचंच पोषण करू शकतो. मी जे सांगतोय ते समजतंय का आपल्याला? खरोखर जे विधान आहे की पूर्वकृत कर्म मिटैन मिटायो, याचा अर्थ हा होतो की बाबा रे, जे पूर्वी केलेलं कर्म आहे त्या कर्मांचा उदय आला असता त्या उदयाला कोणी रोखू शकत नाही, त्या उदयाला कोणी बदलू शकत नाही. कर्मांचा उदय आल्यानंतर आजूबाजूच्या या सर्व परिस्थितीमध्ये जे स्थित्यंतर घडताना दिसतं ते कधीही जीवाला टाळता येत नाही. त्या परिस्थितीला त्याला सामोरं जावंच लागेल, अशा प्रकारे त्या विधानाचा अर्थ होतो. परंतु याचा अर्थ असा नाही की पूर्वी केलेलं कर्म आता सर्वच्या सर्व भोगलंच पाहिजे आणि ते कर्म उदयाला आल्यानंतर पुन्हा कर्म केलंच पाहिजे आणि या पद्धतीने या जीवाची आता कर्मचक्रातून कधीही सुटका होणारच नाही. पूर्वकृत कर्म मिटैन मिटायो याचा अर्थ असा होत नाही. आणि हे सर्व समजण्यासाठी आपल्याला नयांचं ज्ञान होणं अतिशय आवश्यक आहे. हे मी का सांगतो आहे, आज ही चर्चा का घेतो आहे?
कारण आपण जी गाथा अभ्यासत आहोत की जीवाचं संसारी स्वरूप कसं आहे, जीवाचा संसारी अवस्थेमध्ये कसा क्रमिक विकास होतो, त्याला शरीराची प्राप्ती कशी होते, इंद्रियांची प्राप्ती कशी होते, भाषा आणि मन कसे त्याला प्राप्त होतात, हा सर्व कर्मांचाच तर खेळ आहे. आणि याद्वारे जीव संसारी आहे हे आपोआप सिद्ध होतं. आणि म्हणून मला म्हणायचंय की हे सर्व संसारी रूप परिणमन जेव्हा आचार्य सिद्ध करतात तेव्हा आपण हे विसरून जाऊ नये की ही संसारी अवस्था तात्कालिक असते आणि जीवाने पुरुषार्थ केला असता या सर्व सांसारिक स्थितीचा अभाव करून, या सर्व पर्याप्तीजन्य अवस्थांचा त्याग करून, या सर्व इंद्रिय शरीरांचा सदा काळासाठी अभाव करून जीव स्वतःच्या शाश्वत शुद्ध पदाला सदा काळासाठी प्राप्त होऊ शकतो, ही जी या कथनाची दुसरी बाजू आहे ती आपण विसरता कामा नये. अशा प्रकारे जिनागमामध्ये निश्चय व्यवहाराचं द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नयाद्वारे सर्व प्रकारे वर्णन आलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जिनागमाचा अभ्यास करीत असताना ज्या वेळेला जी चर्चा केली जात आहे, ज्या वेळेला जो मुद्दा सांगितला जातो आहे, ज्या वेळेला वस्तू स्वरूपाची जी बाजू उलगडून दाखवली जात आहे, आपण ती व्यवस्थितरित्या समजून घ्यावी. आणि त्याच वेळेला याची प्रतिपक्षी बाजू सुद्धा आहे परंतु त्याची येथे चर्चा नाही आहे, अशा प्रकारे आपल्या ज्ञानामध्ये निर्मळता आणावी, संतुलन कायम राखावं. तर अशा प्रकारे आपण बहुतेक वेळेला शास्त्राभ्यास करताना जीव दुसरी बाजू विसरतो, दुसऱ्या नयाचा निषेध करतो, त्याचं अस्तित्वच नाही असं समजतो आणि मग मनामध्ये शंकांचं काहूर उठतं आणि मग या जिनागमामध्ये शंका येऊ लागते. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं तत्वाभ्यास करीत असताना वस्तूचं स्वरूप जटिल आहे ते समजावून घेत असताना अशा प्रकारचं संतुलन नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, आता लक्षात आलं असेल पूर्वकृत कर्म मिटै न मिटायो याचा काय अर्थ आहे, है ना. मागे पण एकदा आपण याची चर्चा केली होती, ती सुद्धा आपल्या स्मरणात असेल. पहा, काल आपण कालच्या व्याख्यानामध्ये एकूण 14 प्रकारच्या जीव समासांचा विचार केला होता. त्यापैकी 7 प्रकार आपण अभ्यासले होते. आता मी पुन्हा त्याची उजळणी नाही करत, आपल्या सर्व तो लक्षात आहे भाग. आता पर्याप्ती म्हणजे काय हे आपण पाहत असताना 6 प्रकारच्या पर्याप्तींचा आपण उल्लेख केला, समजावून घेतलं. आणि त्याचा थोडक्यात आढावा असा की जीव जेव्हा शरीराला धारण करतो, जीव जेव्हा एका ठिकाणी मरण करून दुसऱ्या ठिकाणी जन्मतो आणि शरीराला धारण करतो, तेव्हा शरीर धारण करीत असताना शरीराच्या अंतर्गत असणारे हाड आणि रक्तरूप भाग पहिल्यांदा तयार व्हायला पाहिजेत. आणि हाड आणि रक्तरूप भाग तयार होण्यासाठी त्याचं देखील जे कच्चं मटेरियल आहे ते म्हणजे टणक रूप भाग किंवा घट्ट रूप भाग, स्थायू रूप भाग आणि द्रव रूप भाग, पातळ रूप भाग, तर ते तयार होण्यासाठी पहिली पर्याप्ती वापरली जाते आणि तिचं नाव होतं आहार पर्याप्ती. म्हणजे आहारक वर्गणेपासून, आहार वर्गणेपासून पहिल्यांदा घट्ट रूप, स्थायू रूप भाग आणि पातळ रूप भाग अशा प्रकारे जेव्हा तयार होतात तेव्हा त्याला पहिली आहार पर्याप्ती म्हटलं होतं. आणि त्याच मटेरियल पासून पुढे हाड आणि रक्तरूप भाग तयार केले गेले, त्याला शरीर पर्याप्ती म्हटलं गेलं. आणि मग त्या शरीराचे विविध इंद्रिय तयार होतात, त्याला इंद्रिय पर्याप्ती म्हटलं गेलं. आणि मग आली श्वासोश्वास पर्याप्ती. त्याच आहार परमाणू वर्गणेपासून जेव्हा श्वासोश्वास रूपी क्रिया, श्वासोश्वासाचे परमाणू तयार झाले तेव्हा त्याला श्वासोच्छ्वास पर्याप्ती म्हटलं गेलं. आणि मग भाषा वर्गणेपासून भाषा तयार होणं याला भाषा पर्याप्ती आणि मनोवर्गणेपासून मन तयार होणं याला मन पर्याप्ती. अशा प्रकारे एकूण क्रमिक 6 पर्याप्तींच्या माध्यमातून आपण चर्चा केली होती. परंतु विशेष म्हणजे यांचं नाव पर्याप्ती नाही. असं का म्हटलं होतं त्याचा खुलासा आज आपल्याला समजेल. काळजीपूर्वक ऐका, खूप महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की या 6 गोष्टींना जर आपण पर्याप्ती म्हटलं ना
तर त्यांच्यामध्ये किती मोठा काळखंड पडेल पहा. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात पर्याप्ती कोणती होणार? आहार पर्याप्ती, की ज्याद्वारे घट्ट आणि पातळ रूप भाग तयार होईल. मग दुसरी पर्याप्ती होईल रक्त आणि हाड रूप तयार होण्याची. मग यांच्यामध्ये क्रमाने अंतर पडत जाईल. अंतर म्हणजे वेळ खूप लागेल. मग शरीर रूप पर्याप्ती पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल आणि त्याच्यापासून इंद्रिय तयार होण्यासाठी किती काळखंड जाईल? आधुनिक विज्ञान शास्त्राप्रमाणे म्हणाला तर कशा प्रकारे त्या बाळाला किंवा कशा प्रकारे त्या जीवाला अवयव तयार होतात, कोणत्या महिन्यात कोणता अवयव तयार होतो इत्यादी बाबतची माहिती सुद्धा डॉक्टर आजकाल पुरवतात. आपल्याला हे सर्व ठाऊक असेल. आणि मग काय घडतं तर अशा प्रकारे जेव्हा क्रमाक्रमाने विकास होत जातो मग त्याला भाषा येण्यासाठी किती वेळ लागेल सांगा बघूया. मनाद्वारे विचार करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. तर अशा प्रकारे आपण काय काय होत जाईल की त्याच्यामध्ये खूप वेळ होत जाईल. पुन्हा एकदा सांगतो मला काय म्हणायचंय. सहाही पर्याप्तींच्या स्वरूपाचा जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की क्रमाने विकसित रूप होत जाणाऱ्या या सगळ्या अवस्था आहेत आणि त्या पूर्ण होण्यामध्ये बराच काळ जाणार आहे. कारण अवयव काय लगेच एका मिनिटात तयार होणार नाही. तर नाक तयार व्हायला पाहिजे, डोळे तयार व्हायला पाहिजेत, कान तयार व्हायला पाहिजेत. ही इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होण्यासाठी भाषा पर्याप्ती म्हणजे त्याला भाषा येणं. भाषा यायला तर किती वेळ लागेल. जन्म होऊन झाल्यानंतर बोलायला यायला किती वेळ लागेल. त्यामुळे या सर्व गोष्टींचं नाव पर्याप्ती नाही. मग पर्याप्ती कशाला म्हणतात ऐका बरं. या सर्व पर्याप्तींचं स्वरूप इतकं सुंदर आहे. आचार्य म्हणतात बाबा रे या रक्त मांस रूप या पदार्थांची निर्मिती होणं याचं नाव शरीर पर्याप्ती नाहीये. डोळे, कान, नाक, जीभ तयार होणं याचं नाव इंद्रिय पर्याप्ती नाहीये. बोलायला येणं याचं नाव भाषा पर्याप्ती नाहीये. श्वासोच्छ्वास करायला सुरुवात करणं याचं नाव श्वासोच्छ्वास पर्याप्ती नाहीये. मग कशाचं नाव आहे? तर जीव जेव्हा शरीराला ग्रहण करतो किंवा जीव जेव्हा जन्म घेण्यासाठी तेथे योनीमध्ये पोचतो, त्या आधारे त्या ठिकाणी पोचतो, त्यावेळेला त्या जीवामध्ये या सर्व प्रकारे घटना घडतील अशा शक्तीचा विकास होतो. त्याला पर्याप्ती म्हणतात. त्याला पर्याप्ती म्हणतात. म्हणजे या सर्व पर्याप्ती या शरीरामध्ये घडत नसून या पर्याप्ती जीवाच्या आहेत. म्हणजे या जीवामध्ये घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ खूप सुंदर आहे. जरा समजणार नाही लवकर पण पॉइंट पकडा तुम्ही नक्की. काय सांगतात बघा. त्या आहार वर्गणेचं त्या पातळ आणि घट्ट भाग रूप परिणमन होण्याचं बदलण्याचं नाव आहार पर्याप्ती नाहीये. मग जेव्हा आहार वर्गणेचे परमाणु त्या घट्ट आणि पातळ रूप पदार्थांमध्ये बदलतात तेव्हा जीवाची तद्रूप जीवाची शक्ती ते कार्य करू शकेल अशा प्रकारे त्या जीवाच्या शक्तीचा विकास होणं याला आहार पर्याप्ती म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो. बाबा रे ते आहार वर्गणीचे परमाणु तर स्वतःच्या योग्यतेने ते घट्ट आणि पातळ भाग रूप होतात. त्याच्यामध्ये जीवाचं काही कर्तृत्व नाहीये. परंतु जीवामध्ये अशा शक्तीचा विकास होतो की त्याच्या निमित्ताने त्या उद्गल पदार्थामध्ये ते कार्य घडेल. अशा प्रकारे जीवाच्या शक्तीचा विकास होणं याचं नाव आहार पर्याप्ती आहे. सर्व श्रोत्यांना विनंती आहे जर कोणाचे स्पीकर अनम्यूट झाले असतील तर त्यांनी म्यूट करून घ्यावे. बऱ्याच लोकांना थोडा त्रास होतो आहे ऐकण्यामध्ये. तर जरूर आपण आपला स्पीकर म्यूट करून घ्यावा. पहा. तर आता शरीर पर्याप्ती कशाला म्हणता येईल बघा. आहार वर्गणेपासून ते जे घट्ट आणि पातळ रूप पदार्थ तयार झाले त्याच्यापासून हाड आणि रक्तरूप भाग तर उद्गलाच्या स्वतंत्र योग्यतेने होतात. जीव त्यामध्ये काही नाही करीत. परंतु जीवामध्ये तसं
पुद्गलामध्ये तसं कार्य होऊ शकेल अशी निमित्त रूप शक्ती जीवामध्ये विकसित होते, त्याचं नाव शरीर पर्याप्ती आहे. हो हो, अद्भुत. म्हणजे या सर्व पर्याप्ती जीवाच्या आहेत. जीवामध्ये त्या त्या शक्तीचा विकास होणं म्हणजे ती पर्याप्ती आहे. आणि तशा शक्तीचा विकास झाला असता बाह्यामध्ये ते कार्य घडतं, ते पुद्गलाचं कार्य आहे, त्याचं नाव पर्याप्ती नाही. समजलं का? पहा, नक्की हा विषय थोडासा कठीण आहे, परंतु समजून घेतला असता आपल्याला लक्षात येईल की या सर्व 6च्या 6 पर्याप्ती आचार्य सांगतात अंतर्मुहूर्तात पूर्ण होतात. काय सांगितलं पद्मनाभजी? अंतर्मुहूर्तात, म्हणजे अतिशय काही क्षणांमध्येच, असंख्यात समयांमध्येच ही सर्व प्रक्रिया 6च्या 6 पर्याप्ती ह्या एवढ्या लवकर पूर्ण होतात. जन्म घेतल्यानंतर मग त्याला आई वडिलांनी बोलायला शिकवायचं, दादा मामा वगैरे भानगड नाही, ते खूप नंतर सांगितलं. इथे तर जन्म घेण्यापूर्वीच या सर्व पर्याप्ती त्या जीवाच्या अंतर्मुहूर्त काळामध्ये, अत्यल्प काळामध्येच पूर्ण होतात. म्हणजे त्या जीवामध्ये शक्ती येते आणि ती शक्ती आली की मग त्या बाहेरच्या पदार्थांचं तद्रूप परिणमन होत राहतं. तर अशा प्रकारे आपण ही गोष्ट शिकलो की या 6ही पर्याप्ती जीवामध्ये असतात. या जीवाच्या शक्ती रूप आहेत आणि जीवामध्ये त्या त्या शक्तीचा विकास झाला की मग बाह्य त्या शरीरामध्ये सुद्धा, बाह्य परमाणूंमध्ये सुद्धा ते परिणमन घडताना दिसून येतं. आता यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही नंतर मला नक्की विचारू शकता. याचा एक दाखला तुम्हाला सांगतो शांतीनाथजी. जर जीवाला मन पर्याप्ती नसेल, म्हणजे जीवामध्ये मन प्राप्त करण्याची शक्तीच नसेल, तर बाह्यामध्ये त्याला मन प्रकट होतच नाही, त्याच्या शरीरामध्ये मन असतच नाही. समजलं का? पहा, तुम्हाला माहितीये की एकेंद्रिय जीव जो आहे, एकेंद्रिय जीव, त्याला एकच इंद्रिय असतं. कोणतं? स्पर्शनेंद्रिय. आणि 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि 5 इंद्रिय जीवांना रसनेंद्रिय असतं. दुसऱ्या नंबरचं इंद्रिय रसनेंद्रिय. आता मला सांगा, पहिल्या नंबरचा जो एकेंद्रिय जीव आहे की ज्याला केवळ एक स्पर्शनेंद्रिय आहे, त्याला जीभ नाही, तर त्याला बोलण्याची क्षमता असेल का? असणारच नाही. त्याला भाषा पर्याप्ती असेल का हो? समजलं का? पहा, त्याला भाषा पर्याप्ती असणारच नाही. का असणार नाही? कारण त्याला रसनेंद्रियच मिळणार नाहीये. याचा अर्थ त्या जीवामध्ये जर उद्या त्याला बोलण्याची योग्यता मिळणार असेल, आवाज करण्याची योग्यता येणार असेल, रसनेंद्रिय येणार असेल, मिळणार असेल, तर पहिल्यांदा त्याला भाषा पर्याप्ती पूर्ण करावी लागेल. म्हणजेच त्याच्यामध्ये भाषा पर्याप्ती रूप शक्तीचा विकास व्हावा लागेल. मगच पुढे जाऊन त्याला 2 इंद्रियपणा प्राप्त होईल, रसनेंद्रिय प्राप्त होईल, आवाज करण्याची, ध्वनी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये प्राप्त होईल. समजलं का? पहा, याचा अर्थ 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय या जीवांना मन पर्याप्ती असणार नाही. बरोबर का? काय सांगतोय समजते? खूप कठीण नाही ना होत? 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय जे जीव होणार असतील, त्या रूपाने परिणमन करणार असतील, त्या जीवांना मन पर्याप्ती असणारच नाही. का मन पर्याप्ती असणार नाही? कारण पुढे जाऊन त्यांना मन मिळणारच नाहीये आणि म्हणून त्यांच्या त्या जीवामध्ये मन प्रकट होईल, मन प्राप्त होईल, अशा प्रकारच्या शक्तीचा विकास सुद्धा असणार नाही. समजलं का? मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही सर्वांपैकी आपण म्हणूया असं 50 कोटींचा चेक आपण लिहू शकतो का? 50 कोटींचा चेक लिहू शकतो का? देऊ शकतो का कोणाला?
आहे 50 कोटी आमच्याजवळ, पण असे काय बँकेत ठेवलेले नाहीयेत हो, कुठेतरी गुंतवलेले आहेत. 50 कोटींचा चेक आम्ही नाही लिहू शकत, होय की नाही? चेक केव्हा लिहू शकतो माणूस? जेव्हा त्याच्याजवळ तेवढे त्या अकाउंटला असले तर तो चेक लिहिणार, बरोबर की नाही? म्हणजे तशी सामर्थ्य असेल तर तो लिहितो. आपण चेकवरची रक्कम काय बघून लिहितो? की बाबा आपल्याकडे तेवढा बॅलन्स आहे की नाही. बाबा रे, इथं सुद्धा तोच बॅलन्स आहे. कोणता? की जर आत्म्याची तशी पर्याप्ती पूर्ण झाली असेल तर त्याला बाह्यामध्ये तद्रूप शरीर, तद्रूप इंद्रिय, तद्रूप त्याला भाषा, मन वगैरे प्राप्त होऊ शकत. समज में आया काय सांगितलं? तशी आपली सामर्थ्य. मग आत्म्यामध्ये अशा प्रकारच्या क्षमतांचा विकास होणं याला पर्याप्ती म्हणतात. आणि त्या आत्म्यामध्ये पर्याप्ती रूप शक्तींचा विकास झाला की मग त्याच्या निमित्ताने बाह्यामध्ये त्याला शरीर प्राप्त होतं, इंद्रिय प्राप्त होतात, भाषा, मन वगैरे प्राप्त होत जातात. माझ्या मते या उदाहरणाने आपल्याला समजून घ्यायला थोडस सोपं झालं असेल. लक्षात आलं का? दोन्ही कामं वेगवेगळी आहेत. शरीराचं परिणामन भिन्न आहे आणि तसं होण्यामध्ये आत्म्याची शक्ती प्राप्त होणं, प्रकट होणं हे भिन्न आहे. तर अशा प्रकारे या पर्याप्तींविषयी आपण हा फार महत्वाचा मुद्दा आज शिकलेलो आहोत. मी बऱ्याच लोकांशी चर्चा करतो, बऱ्याच लोकांना पर्याप्तीचं स्वरूप चर्चा करताना पाहतो. त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा रोख केवळ इतकाच असतो की त्या बोलता येणं म्हणजे भाषा रूप परिणमन करणं म्हणजे भाषा पर्याप्ती, मन प्राप्त होणं म्हणजे मन पर्याप्ती. बाबा रे, असं नाही आहे. भाषा तर खूप नंतर प्राप्त होते, मन तर नंतर प्राप्त होतं. पहिल्यांदा पहिल्या अंतर्मुहूर्तातच जीवामध्ये काय काय गोष्टी प्राप्त होणार याची शक्ती विकसित होते आणि त्यालाच पर्याप्ती असं म्हणतात. पहा, तर अशा प्रकारे आज आपण या 6 पर्याप्ती कशाला म्हणतात याची विस्ताराने चर्चा केली. आता 3 शब्द येतात महत्वाचे, खूप छान आहेत. एवढं झालं की हे प्रकरण संपलं, म्हणजे इथपर्यंतच क्लिष्ट आहे, याच्या पुढे काही नाहीये. लक्षात आलं का? काय खरोखर इतकं सुंदर स्वरूप आहे, वस्तू स्वरूप इतकं सुंदर आहे. तीर्थंकर परमात्मा समशरणामध्ये बसून हे सूक्ष्म असं तत्वज्ञान वस्तूचं स्वरूप सांगतात. बोला, कधी कधी ऐकताना वाटतं हे पर्याप्ती, हे 6 प्रकार हे अंतर्मुहूर्तात पूर्ण होतात, नंतर शरीर प्राप्त होतं, पहिल्यांदा शरीराची पर्याप्ती पूर्ण होते. हे समजायला थोडस किती किचकट वाटतं. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, या सगळ्या पर्याप्ती, या पूर्ण होणं हे अनादी काळापासून अनंत वेळा मी करून बसलो आहे आणि ते समजून घ्यायला एवढं किचकट आहे. बोला, करणं अवघड नाही, ते तर करतच आलोय, ते तर होतच आलेलं आहे. 1 इंद्रिय झालो, 2 इंद्रिय झालो, 4 इंद्रिय झालो, 5 इंद्रिय झालो, सगळी कर्म भोगली, दुःख भोगलं. बोला, आणि ते एवढं भोगणं सगळं होऊन गेलं आणि ते समजावून घेताना आपल्याला एवढा किचकटपणा आहे किंवा एवढा विचित्रपणा जाणवतो. बाबा रे, हे संसाराचं स्वरूपच असं विचित्र आहे. खरोखर हा संसारीपणाच महाभयंकर आहे. काय आहे संसारीपणा? तर संसारीपणा हा कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा कळस आहे. भोगणं आणि करणं या प्रकारच्या या वृत्तीमुळे या जीवाची ही संसार रूप दशा झालेली आहे. आणि केवली भगवान काय करतात माहितीये? केवळ जाणतात आणि पाहतात. हातावरती हात ठेवून, पायामध्ये पाय बांधून, नासाग्र दृष्टी करून ते केवळ या वस्तू स्वरूपाला जाणतात आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये सदाकाळ मग्न राहून त्याचा आनंद घेतात. बोला, संसारीपणा किती क्लिष्ट आहे, तो किती सहज समजला. हा वीतरागपणा, हा भगवान होण्याचा मार्ग, परमेश्वर होण्याचा मार्ग, तो किती सहज सुलभ आहे. आणि संसारीपणाचे किती भेद आहेत, किती प्रकारचे प्रकार आहेत, क्लिष्टता कुठे आहे? संसार मार्गामध्ये क्लिष्टता आहे की मोक्ष मार्गामध्ये क्लिष्टता आहे? खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे संसारीपणाच किचकट आहे, मोक्ष मार्ग तर अत्यंत सुलभ आहे. बोला, तुम्ही नदीच्या काठी बसला आहात आणि तुमच्या समोरून खूप मोठं नदीचं पात्र आहे आणि लाखो गॅलन पाणी
तुमच्या समोरून वाहत आहे आणि तुम्ही शांतपणे त्या नदीच्या पात्रामध्ये वाहत्या पाण्याला पाहत बसलेला आहात. बोला, कोणतं ओझं वाटतं का तुम्हाला? कोणता त्रास आहे का हो तुम्हाला? काही दुःख आहे का हो तुम्हाला? काही दुःख नाही. काय करता आहात तुम्ही? समोर असलेल्या नदी पात्रामधल्या वाहत्या पाण्याला पाहत आहात. बोला, पाणी येत आहे, पुढे जात आहे, येत आहे, पुढे जात आहे. काही चिंता नाही, कसलंही दुःख नाही, निवांत बसलेले आहात. बोला, आणि त्याच वेळी प्रदीप कुमारजी तुम्ही काय केलं? तुम्ही एक कळशी घेतली, ती पाण्याने भरली आणि डोक्यावर घेऊन उभा राहिला. बोला, त्रास सुरू झाला. का त्रास सुरू झाला? किती वेळ उभे राहणार? किती वेळ उभे राहू शकता? 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास. त्रास सुरू झाला. बोला, का त्रास सुरू झाला? समोर तर लाखो गॅलन पाणी होतं, त्यावेळी त्रास नव्हता. अहो, पण ते समोर होतं, वाहत होतं, तुम्ही केवळ जाणत होता, त्यामुळे त्रास नव्हता. आता काय त्रास झाला? त्यातलंच एक कळशी पाणी डोक्यावरती घेतलं, ते माझं झालं. ऐका ऐका, ते माझं झालं, डोक्यावरती त्याचा भार झाला. बोला, संसारीपणा याच्यापेक्षा वेगळं काय आहे? तीर्थंकर परमात्मा या सगळ्या वाहत्या वस्तू स्वरूपाला पाहत काठावरती वीतरागतेने बसून आहेत. जाणणारे पाहणारे आहेत. कोणताही त्रास नाही, कोणताही विकार नाही, आनंदी आनंद. आणि आम्ही त्याच संसारातल्या कळशीभर गोष्टींना डोक्यावरती घेऊन हे माझं, हे तुझं, हे त्रासदायक, हे अनुकूल, हे प्रतिकूल, अशा प्रकारे त्याच वस्तू स्वरूपातल्या अंशांना माझं तुझं करून आम्ही त्याच द्वारे दुःखाला प्राप्त होत आहोत. बस, संसारीपणा आणि मोक्ष मार्ग यामध्ये फार अंतर नाही. हे मूळ तथ्य आपल्याला समजावून घेतला असता त्या दोन्हींमधला जो भेद आहे तो आपल्याला सहजरित्या समजून येऊ शकतो. तर अशा प्रकारे हा संसारीपणा सांगण्यासाठी आचार्य देवांनी एकूण 14 त्याच्यामध्ये भेद केलेले आहेत. त्यापैकी आपण 7 भेद बघितले. आता या पर्याप्तक कुणाला म्हणायचं? 3 शब्द आहेत पहा. एक पर्याप्तक जीव, दुसरा निवृत्ती अपर्याप्तक जीव आणि तिसरा लब्ध अपर्याप्तक जीव. हे एवढं समजलं की हे प्रकरण पूर्ण झालं. 3 शब्द आहेत, काळजीपूर्वक ऐका. पर्याप्तक जीव, दुसरा आहे निवृत्ती, निवृत्ती अपर्याप्तक जीव आणि तिसरा आहे लब्ध, लब्ध अपर्याप्तक जीव. फार सुंदर चर्चा आहे पहा. आता पर्याप्तक जीव कुणाला म्हणतात बघा. तर या 6 पर्याप्तींपैकी ज्या ज्या जीवांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली असते, शरीर पर्याप्ती ज्यांची पूर्ण होते, त्या जीवांना पर्याप्तक जीव असे म्हणतात. ज्या जीवांची शरीर पर्याप्ती पूर्ण होते त्या जीवांना पर्याप्तक जीव म्हणतात. आता पुढचा, ज्या जीवांची शरीर पर्याप्ती सुरू झालेली आहे, म्हणजे शरीर रूप प्राप्त होण्याची शक्ती ज्यांची विकसित होत आहे परंतु अजूनही पूर्ण झालेली नाही, अशा जीवांना निवृत्ती अपर्याप्तक जीव म्हणतात. बघा, थोडस पहिल्यांदा समजून घ्या आणि मग लिहिणं सोपं जाईल. पुन्हा एकदा सांगतो. ज्या जीवांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली आहे अशा जीवांना पर्याप्तक जीव असे म्हणतात. आता ज्या जीवांची शरीर पर्याप्ती सुरू झालेली आहे, म्हणजे त्या शक्तीचा विकास होतो आहे परंतु अजूनही पूर्ण झालेली नाही, परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये ज्यांची पर्याप्ती पूर्ण होत जाणार आहे, अशा जीवांना निवृत्ती अपर्याप्त जीव असे म्हणतात. निवृत्ती अपर्याप्त जीव. अपर्याप्त का म्हटलं असेल? कारण अजूनही पर्याप्ती पूर्ण झालेल्या नाहीत परंतु पुढे जाऊन पूर्ण होणार आहेत, अशा जीवांना निवृत्ती अपर्याप्तक जीव म्हणतात. आणि लब्ध अपर्याप्तक जीव, तिसरे जीव,
की ज्या जीवांची एकही पर्याप्ती पूर्ण होत नाही, त्यांच्या शक्तीचा कोणताच विकास होत नाही आणि ते श्वासाच्या 18व्या भागातच जन्म मरण करतात, अशा जीवांना लब्ध अपर्याप्तक जीव म्हणतात. लब्ध अपर्याप्तक म्हणजे ज्यांची एकही पर्याप्ती पूर्ण होत नाही आणि पूर्ण होण्या अगोदरच त्यांचं मरण घडतं, अशा जीवांना लब्ध अपर्याप्तक जीव असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या जीवांचे एकूण पर्याप्तीच्या अपेक्षेने 3 प्रकारे वर्णन शास्त्रांमध्ये आलेलं आहे. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली आहे ते पर्याप्तक जीव, ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे परंतु अजून पूर्ण झालेली नाही पण पुढे नियमाने होणार आहे, अशा जीवांना निवृत्ती अपर्याप्तक जीव म्हणतात. आणि ज्यांची एकही पर्याप्ती पूर्ण होत नाही, त्याच्या अगोदरच मरण घडतं, अशा जीवांना लब्ध अपर्याप्तक जीव म्हणतात. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, इथे ही चर्चा पूर्ण झाली बरं, कोणी म्हणेल आणखी काही अवघड आहे का? नाही झालं, इथे सगळी चर्चा पूर्ण झाली. तर मग एवढं ह्याला इतकं सूक्ष्म का सांगितलेलं आहे? तर त्याचं उत्तर ऐका, खूप छान आहे. त्रिशलाजी, तृप्तीजी आहेत, दिसतायत. तर यामध्ये एवढं डिटेल का सांगितलं असावं? तर त्याचं उत्तर असं आहे की जैन दर्शन हे तीर्थंकर परमात्म्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या त्या दिव्य आणि सूक्ष्म ज्ञानामध्ये त्या पर्याप्ती पूर्ण होण्याचा जो अंतर्मुहूर्त इतका काळ आहे, काही क्षणांचा जो काळ आहे, त्यामध्ये सुद्धा अनेक प्रक्रिया घडतात. त्या अनेक प्रक्रियांचं विस्ताराने वर्णन करता यावं यासाठी त्या काळामध्ये असणाऱ्या जीवांना सुद्धा वेगवेगळ्या नावांनी संबोधलेलं आहे. म्हणजे ज्या जीवाची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली, तो पुढे जाऊन सगळ्या पर्याप्ती पूर्ण करणार आहे, त्या जीवाला नाव दिलं पर्याप्तक जीव. तो पार झाला, तो नक्कीच पर्याप्ती पूर्ण करणार आहे. दुसरा, ज्यानं शरीर पर्याप्ती पूर्ण करायला सुरुवात केली आहे पण अजून पूर्ण झालेली नाहीये, पण पुढे जाऊन पूर्ण होणार आहे, या मधल्या काळामध्ये सुद्धा त्याला विविध प्रकारच्या प्रक्रियांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला त्या जीवाचा उल्लेख करता यावा अशा मध्ये त्या प्रोसेस मध्ये असलेल्या जीवाचा उल्लेख करून आणखी बऱ्याच गोष्टी सांगता याव्यात, यासाठी तीर्थंकरांनी त्या प्रोसेस मध्ये असलेल्या जीवाला निवृत्ती अपर्याप्तक जीव असं नाव दिलेलं आहे. जो जीव त्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा अनेक प्रकारे त्याचं वर्णन करावं लागतं, त्याला कोणत्या प्रकारचा कर्मबंध होतो, कोणतं गुणस्थान असतं, विविध इत्यादी अनेक गोष्टींबाबतीत त्याचं वर्णन करावं लागतं आणि म्हणून त्या जीवाला निवृत्ती अपर्याप्तक जीव असं नाव दिलेलं आहे. आणि शेवटी ज्या जीवाच्या पर्याप्ती पूर्ण होत नाही आणि त्या आतच त्याचं मरण घडतं, अशा जीवांना एक नाव दिलं लब्ध अपर्याप्तक जीव. लक्षात आलं? आता पहा, आता जे पर्याप्तक जीव आहेत हे सगळे भेद कोणाला जोडायचे आहेत? ते 7 भेदांना जोडायचे आहेत. म्हणजे कोणते? एकेंद्रिय बादर, एकेंद्रिय सूक्ष्म, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. हे जे 7 प्रकार आपण पाहिले होते, या 7 प्रकारांमध्ये हे पुन्हा हे 7 पर्याप्तक जीव म्हणजे ज्यांच्या 6ही पर्याप्ती पूर्ण होतात, किंवा 6ही म्हणजे त्या जीवांना जेवढ्या असतात त्या पर्यायी पूर्ण करणारे ते पर्याप्तक जीव, आणि ज्यांच्या या पर्याप्ती पूर्ण होत नाहीत ते अपर्याप्तक जीव, असे 7 दुणे 14 प्रकारचे जीव तयार होतात. आता हा थोडासा भाग इथेच पूर्ण होतो. याच्यामध्ये आणखी कोणता विशेष पुढचा भाग आपण घेणार नाही आहोत, इथपर्यंतचाच भाग आपण पाहणार आहोत. थोडक्यात या 7 प्रकारच्या जीवांचे 2 प्रकार पडतात. एक पर्याप्ती पूर्ण करणारे ते पर्याप्तक जीव, आणि ज्यांच्या पर्याप्ती पूर्ण होत नाही, ज्यांच्या शक्तींचा विकास होत नाही, ते अपर्याप्तक जीव. अशा प्रकारे 14 समास जीव समास तयार होतात. पहा,
आता यामध्ये या जीवांचं जे 7 प्रकारचे जीव पाहिले त्यांच्या कोणकोणत्या पर्याप्ती असतात ते मी एकदा सांगत जातो, आपल्याला लक्षात येतं का पहा. जे एकेंद्रिय जीव असतात त्या एकेंद्रिय जीवांना आपण उलट क्रमाने बघूया. जे संज्ञी पंचेंद्रिय जीव आहेत सगळ्यात शेवटचे पूर्ण विकसित त्या जीवांना 6 ही पर्याप्ती असतात. म्हणजे त्यांना आहार पर्याप्ती असते, शरीर पर्याप्ती असते, इंद्रिय पर्याप्ती असते, भाषा पर्याप्ती असते आणि मन पर्याप्ती सुद्धा असते, कारण ते पूर्ण विकसित जीव आहेत. कोण? संज्ञी पंचेंद्रिय. आता 6वा प्रकार बघा, असंज्ञी पंचेंद्रिय. त्याला किती पर्यायी असणार, किती पर्याप्ती असणार? 6 पर्याप्तींपैकी त्यांना किती पर्याप्ती असणार हो? अगदी बरोबर, खूप छान. बऱ्याच लोकांनी सांगितलं 5 पर्याप्ती असणार, कारण त्यांना असंज्ञी आहेत म्हणून त्यांना जी 6वी मन पर्याप्ती आहे ती असणार नाही. अगदी बरोबर. त्यामुळे असंज्ञी पंचेंद्रिय जीवांना 5 पर्याप्ती असतात मन सोडून. अगदी बरोबर. त्यानंतर 4 इंद्रिय जीवांना किती पर्याप्ती असणार? तर 4 इंद्रिय जीवांना सुद्धा 5 पर्याप्ती असतात. 4 इंद्रिय जीवांना सुद्धा 5 पर्याप्ती असतात मन सोडून. 3 इंद्रिय जीवांना सुद्धा 5 पर्याप्ती असतात. 2 इंद्रिय जीवांना सुद्धा 5 पर्याप्ती असतात. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती आणि भाषा पर्याप्ती अशा 4 भाषा पर्याप्ती, अशा 5 पर्याप्ती असतात. आणि जे एकेंद्रिय जीव आहेत त्या एकेंद्रिय जीवांना बाकी 4च पर्याप्ती असतात, कारण त्यांना रसनेंद्रिय नाहीये आणि त्यामुळे त्यांना भाषा पर्याप्ती सुद्धा असणार नाही. त्यांना कोणत्या पर्याप्ती असणार? आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय, स्पर्शनेंद्रिय एक इंद्रिय आहे त्यामुळे इंद्रिय पर्याप्ती आणि पुढची श्वासोच्छ्वास पर्याप्ती. अशा प्रकारे एकेंद्रिय जीवांना सुद्धा 4 पर्याप्ती असतात. तर एवढंच आपण लक्षात घेणार आहोत. एकेंद्रिय जीवांना 4 पर्याप्ती असतात. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय या विकलत्रय जीवांना 5 पर्याप्ती असतात. असंज्ञी पंचेंद्रिय जीवांना सुद्धा 5 पर्याप्ती असतात आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना बाकी 6 ही पर्याप्ती असतात. हे त्या पर्याप्तींचं स्वरूप आपल्याला समजावून घेता येतं. पहा, तर अशा प्रकारे ही गाथा येथे पूर्ण होते. याच्यामध्ये आणखी सूक्ष्मता आपण आणू शकतो की प्रत्येक जीवाला किती प्राण असतात. ज्या 10 प्राणांची आपण चर्चा केलेली आहे ती सुद्धा गाथेच्या टीकेमध्ये दिलेली आहे, परंतु ती आता मी इथे घेत नाही, कारण खूप विस्तार झाला असता मूळ विषय हरवला जाऊ शकतो. त्यामुळे थोडस अतिसूक्ष्म न करता याच्यामध्ये प्राणांची रचना सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकते, परंतु तो भाग आपण इथे गौण करतो आहोत. आता यामध्ये जर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारूया. 5 मिनिटं वेळ आहे, परंतु इथे आपण ही चर्चा पूर्ण करतो आहोत. आणि पर्याप्तक आणि अपर्याप्तक अशा 2 प्रकारे जीवांचं वर्गीकरण करून आपण 7 ही प्रकारच्या जीवांचं 14 वर्गांमध्ये निरूपण केलेलं आहे आणि यालाच जीव समास म्हणतात. आणि ही सगळे संसारी जीवांचं वर्णन येथे केलेलं आहे. याही पेक्षा अतिशय महत्वाचं, शक्यतो आपल्याला हा भाग आणखी कुठे एवढा लागत नाही, परंतु पुढच्या गाथेमध्ये येणारा जो गुणस्थानांचा भाग आहे तो आपल्याला वारंवार 6व्या 7व्या गुणस्थानात मुनिराज झुलत असतात. अनुव्रती गृहस्थांचं गुणस्थान हे 5वं गुणस्थान असतं. अविरत सम्यक दृष्टी जीव 4थ्या गुणस्थानात असतात. अरिहंत 13व्या 14व्या गुणस्थानात असतात. असं आपण वारंवार ऐकत असतो. हे गुणस्थानांचं स्वरूप काय आहे ते थोडक्यात आपण पाहणार आहोत पुढच्या गाथेमध्ये. ते सुद्धा अतिशय मुळापासून अभ्यासण्यासारखं आहे. ते यापेक्षाही सोपं आहे, तर त्यावेळेला आपण त्याचाही अभ्यास करणार. चला श्रुतेशजी, आपण श्रोत्यांना काही विचारायचं असेल तर संधी देऊया का? या पर्याप्तींविषयी कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू दे.
त्यांना काही विचारायचं असेल ते आपले हात वर करू शकतात and raise करू शकतात त्याच्यामध्ये. हा पद्मनाभजींना काहीतरी विचारायचं आहे. हा येतोय बोला.